गडचिरोली घनदाट जंगलांचा जिल्हा. या जिल्ह्याचं नावही घेतलं तर डोळ्यांपुढे येतो तो रक्तरंजित नक्षलवाद. बंदुकीतून निघणारी गोळी कधी कुणाचा बळी घेईल हे कधीच सांगता येत नाही. अशाच गडचिरोलीच्या दाहक वास्तवाचं माझा विदर्भनं ग्राउंड झिरो वरून घेतलेला स्पेशल रिपोर्ट. वेळ सकाळी 9ची. आमच्या हेलिकॉप्टरने टेक ऑफ केला कसनसूरकडे. हा असा भाग आहे जिथे नक्षलवाद्यांची गोळी कुठल्या बाजूने येईल सांगता येत नाही. महाराष्ट्राचा सर्वात टोकाचा जिल्हा गडचिरोली, ज्या जिल्ह्याचे अनेक आदिवासी नक्षलवाद्यांच्या गोळ्यांचे शिकार झाले. याच जिल्ह्यातला आदिवासी ताठ मानेनं आणि निधड्या छातीनं नक्षलवादाचा सामना करतो आहे. तरुण नेतृत्व, सक्षम अधिकारी आणि पोलीस विभागातील अनुभवी अधिकाऱ्यांच्या योजनेतून गेल्या 1.5 वर्षात कधी नव्हे इतकं यश आलं. 2008-2009 या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी अक्षरशः थैमान घातला होता. यात 50च्या जवळपास पोलीस शहीद झाले होते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा टाहो आणि सरकारकडून प्रत्येकाला सांत्वना या दोनच गोष्टी बघायला मिळाल्या. गेल्या 1.5 वर्षापासून नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या योजनांमध्ये अनेक बदल करण्यात आले. यात आदिवासींमध्ये पोलीस प्रशासनाचा विश्वास वाढविण्यात आला. अधिकारी ऑन फील्ड बघायला मिळाले. बॉम्ब स्क्वॅड टीम वाढविण्यात आल्या. C60च्या जवानांना अधिक सबळ करण्यात आलं. यांच्या जोरावर नक्षलवाद्यांना दुबळं करण्यात पोलिसांना यश आलं. यामध्ये गडचिरोलीला असलेले सध्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी हे पद चॅलेंज म्हणून स्वीकारलं. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी महासंचालक पद स्वीकारताच गडचिरोलीचा दौरा केला. लोक जे काही सध्या पोलीस आणि लोक यांच्यामध्ये एक संवाद साधणं आणि लोकाभिमुख पोलीस बनवणं यासाठी जास्तीत जास्त पोलीस मित्रांची मदत घेणे आणि त्याच्यातून मोठमोठ्या वाटणाऱ्या समस्या त्या कदाचित दहशतवादाच्या असतील, कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेच्या असतील, या सगळ्यांच्यावरती प्रभावी उपाय आपण या पोलीस मित्रांच्या मदतीने संपूर्ण राज्यभर आपल्याला करायचे आहे. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनीही आपला पहिला दौरा गडचिरोलीलाच केला. या घटनांमुळे जंगलात अहोरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये नवीन ऊर्जा आली. कॉन्फिडन्स पहिला झाला आमच्यामध्ये, तो नाही आता आम्ही लढू शकतो. आता नेतृत्व करणारा सक्षम असेल तर टीमही साथ देते आणि तसं चित्रही दिसून येते. पोलीस रात्रंदिवस इथे पहारा करत आहे आणि त्याच्याच मुळे या घटना रोखण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. इतकंच काय तर गेल्या वर्षी 50 जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. 1.5 वर्षात 90 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आणि 16 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. लोकांचा जिल्हा प्रशासन किंवा पोलीस प्रशासनावरचा विश्वास वाढलेला आहे. त्याचीच परिणती म्हणून गेल्या वर्षी आपल्याकडे रेकॉर्ड नंबर ऑफ सरेंडर्स आले. 56 सरेंडर्स आले. त्यामध्ये 4 मोठे कमांडर होते. दलम कमांडर सरेंडर करून घेणं ही एक पोलीस प्रशासनासाठी एक मोठी विश्वासाची गोष्ट आहे. शेजारच्या छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात नक्षली कारवाया करण्यात येतात. याचा बिमोड करण्यासाठी जिल्ह्यात 6000 पोलीस कर्मचारी, 1400 SRPF आणि 1400 राज्य राखीव पोलीस आणि 4000 केंद्रीय राखीव पोलीस जवान तैनात आहेत. गेल्या वर्षी 500 किलोच्या वर स्फोटके जप्त करण्यात आले. गट्टा, कसनसूर, एटापल्ली, रेगडी, सिरोंचा अशा अतिदुर्गम भागात जवानांची हिंमत आणि उत्साह कायम आहे. पोलीस अधीक्षक ऑन फील्ड जाऊन जवानांचा उत्साह वाढवतात. कुठलीही दुर्घटना घडल्यास तात्काळ मदत मिळण्यासाठी 24 तास हेलिकॉप्टर उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या मोठमोठ्या जिल्ह्यांच्या स्पर्धेत कुठल्याही जिल्ह्याला लाजवेल अशी प्रगती गडचिरोली जिल्ह्याने केली आहे. चॅलेंजिंग चार्ज आणि खरोखरच एक काम करण्याचं समाधान जे गडचिरोलीत मिळतं ते मला वाटतं कुठेही मिळणार नाही. इव्हन मुंबईमध्येही मिळणार नाही असं मला वाटतं. स्मार्ट प्रशासन असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला दाद दिली पाहिजे, तरच गडचिरोलीतून नक्षलवाद पूर्णपणे संपविण्यात यश येईल. प्रशांत कोरटकर, माझा विदर्भ, गडचिरोली.